तर 50व्या वर्षी आम्ही सगळं केलं असतं, आमची मुलं कुठेतरी जॉबला लागली असती आणि परत तेच म्हणजे तीच सारखं सायकल. ती सायकल चालू राहील, ती पूर्ण सगळ्यांची तीच सायकल चालू राहील. या पॉडकास्टमधले भरपूर लोक विचार करत असतील 90% की नाही मला पण हे करायचं, पण ते करण्यासाठी तुम्हाला तयारी, ते स्किल, ते पहिल्यापासून तुम्हाला डेव्हलप करावं लागेल, त्याच्यावरती काम करावं लागेल, मार्केटमध्ये व्हॅल्युएशन्स वाढवावं लागेल. आज मी जे इथं बसून बोलतोय किंवा सर बोलतात, याच्यासाठी जर तुम्ही माझं चॅनल जाऊन बघितलं ना, तर मी गेले 4-5 वर्षापासून 1000च्या वरती पोस्ट करून झाले आहेत माझे. आणि मग आपण बसूनच विचार करतात, अरे तो फॉरेनला चाललाय, अरे तो अशी गाडी घेतोय की त्यांनी मेहनत. आता मी विशाल त्याचं नाव घेतलं ना, सो मी त्याच्याबरोबरचं सगळं बघितलेलं आहे की बाबा आज जर तो मर्सिडीज हाय क्लास लेवलची गाडी घेऊन तो ते आम्ही दोघं ज्यावेळेस बघतो त्यावेळेस इज प्राऊड फिलिंग, बाबा एक मराठी माणसांनी त्याचा बॅरियर चेंज केला, बॅरियर तोडला आणि नाव तो त्याची लाईफस्टाईल जगतोय किंवा तो प्रीमियम ह्याच्यामध्ये करतोय. तो मर्सिडीज घेण्यामागं त्याचं मेहनत आहे, त्याचा मेहनत आहे, खूप मोठी मेहनत आहे. रात्रंदिवस आता आम्ही त्याच्याबरोबर फिरतो, रात्रंदिवस दे आर बिझी विथ देड वर्क. तुम्हाला तेवढं पॅशनेट वर्कला तुम्हाला तेवढं हे पण द्यावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना, संगत. आम्ही ज्या लोकांबरोबर काम करतोय ती लोकांबरोबर बसल्यानंतर आमची जी थॉट प्रोसेस आहे ना ती अप गेली. आम्हाला आतापर्यंत असं वाटत होतं की आम्ही अप आहेत, पण नाही, आम्हाला समजलं ती बेसलाईन होती. याच्या पुढे खरं विश्व आहे. आम्ही त्या लोकांबरोबर ज्यावेळेस बसलो ना, मी तुम्हाला हेच सांगतोय, तुम्हाला प्रत्येक वेळेस स्वतःला अपग्रेड करत राहावं लागेल. तुम्हाला तशा लोकांमध्ये, तुम्हाला जर वरती जायचं आहे ना, तुम्हाला त्या लोकांबरोबर टाइम स्पेंड करावा लागेल.